हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलला खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण शिमला आणि वाटाणाची भाजी पाहणार आहोत. ते मी 4 ते 5 शिमला घेतलेल्या आहेत आणि थोडासा वाटाणा घेतलेला आहे, पाहू शकता. आता यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. कांदा कापून घेतलेला आहे बारीक, एक टमॅटो देखील घेतलेला आहे. आता कढई तापायला ठेवणार आहे गॅसवरती. बारीक गॅस ठेवलेला आहे. त्यामध्ये आता आपण 2 पळ्या तेल घातलेलं आहे. मी तेल छान असं तापून द्यायचं आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालणार आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं 1 चमचा. हे पहा, जिरं देखील घातलेलं आहे. जिरं देखील मस्त फोडणी बसलेली आहे. आता आपण त्यामध्ये कापून घेतलेला कांदा घालणार आहोत. हे पहा, कांदा आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे छान. जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि तुम्हाला रेसिपी कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगत जावा. आता आपण शिमला कापून घेणार आहोत. हे पहा, शिमला मी बियासकटच कापून घेणार आहे. जसे 4 ते 5 शिमला कापून घेतलेला आहे आणि त्याची बिया काढायची ट्रिक मी तुम्हाला सांगते आता पुढे. आता आपण छान शिमला कापून घेतलेल्या आहेत. हे पहा, शिमला कापून घेतल्यानंतर आता त्या पाण्यात मी धुवून घेणार आहे. तोपर्यंत आपण कांदा परतून घेऊया. बारीक गॅसवर कांदा परतून घेऊया छान तांबूस रंग येईपर्यंत. कांदा परतेपर्यंत आता आपण बघू शकता कांदा देखील परतत आलेला आहे जवळजवळ. कांदा थोडासा अजून परतून घेऊ 1 मिनिटभरासाठी. तोपर्यंत शिमला धुवून घेते, त्या बिया काढून घेऊया. अशा प्रकारे पाण्यात घालून शिमला काढून घेतलेला आहे. बिया देखील सर्व खाली राहिल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. बिया हाताने काढायची सुद्धा गरज नाही, सर्व बिया व्यवस्थित निघालेल्या आहेत. आता कांदा परतल्यानंतर त्यामध्ये टमॅटो घातलेला आहे, एक बारीक कापून घेतलेला. टमॅटो देखील मऊसूद होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे बारीक गॅसवरच. आपल्याला काही वाटून घालायचं नाही आहे. टिफिनसाठी म्हणा किंवा चपातीसोबत तोंडी लावायला अशी छान अशी भाजी होणार आहे. लवकर शिजते, जास्त वेळ लागत नाही भाजीला शिमलाची. आणि वाटाणा घालून तर अजून चव छान लागते. नक्की करून पहा, तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर. टमॅटो परतल्यानंतर त्यामध्ये वाटाणा घालणार आहे मी. वाटाणा देखील थोडासा भाजून घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये शिमला घालणार आहे. आता छान आहे एकजीव करून घेऊया आपण. मसाले मी शेवटी टाकणार आहे. तुम्हाला मसाले टमॅटो नंतर टाकायचे असेल तर टाकू शकता. मी आता मसाले थोडेसे परतल्यानंतर मसाले टाकणार आहे. आता चवीप्रमाणे हळद घालायची आहे, घातलेली आहे. आता लाल तिखट घालणार आहे कलरसाठी आणि घरगुती मसाले घालणार आहे. गरम मसाला घरीच बनवलेला आहे तो घातला आहे आणि थोडासा कांदा लसूण मसाला देखील घालणार आहे. यामध्ये मसाले छान असे भाजीला असे छान मिक्स करून घ्यायचे आहेत. यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काही ॲड करणार नाही आहे. मी अशीच वाफेवर शिजवून घेणार आहे. मस्त होते एकदम, चवीला सुद्धा खूप छान लागते. अगदी 15 ते 20 मिनिटात भाजी होते. छान अशी भाजी आपली. आपण आता ह्याला झाकून ठेवणार आहोत 5 ते 10 मिनटं. मीठ घातलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. फक्त 10 मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेऊयात, कारण आपण वाफेवर शिजवणार आहोत तिला. पाणी त्यामध्ये घालणार नाही आहोत. 10 मिनटानंतर मी तुम्हाला काढून दाखवते. आता 10 मिनटानंतर भाजी किती छान अशी शिजलेली आहे. टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेलं आहे भाजीला. अशीसुद्धा चवीला खूप छान लागते. आपली भाजी तयार झालेली आहे चमचमीत अशी. भाजीसोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत, कशासोबत देखील खाऊ शकता. मी तिथं दाण्याचा कूट घालणार आहे 2 चमचा. तुम्हाला घालायचं नसेल तर नाही घातलं तरी चालेल. अशीच चवीलासुद्धा खूप छान लागते. दाण्याच्या कुटाने पण अजून छान चव लागते जरा. मस्त लागते भाजी. नक्की करून पहा, आवडली असेल. आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुमच्या फ्रेंड्सला देखील शेअर करा. भाजी बघा किती छान झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे आवडला असेल व्हिडिओ नक्की लाईक करा आणि मग कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.